नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पावसामुळे मिठी नदीने गाठली धोकादायक पातळी। गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोकादायक पातळी गाठली आहे। मिठी नदी सध्या 4.7 मीटरच्या पातळीवर पोहोचली आहे। आणखीन काही तास पाऊस सुरू राहिल्यास मिठी नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन माहीम, कुर्ला आणि साकीनाका या भागांमध्ये शिरू शकते। त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत। सध्या दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी उपनगरात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे मिठी नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे। मुंबईची मिठी नदी कोपली की मुंबईत हाहाकार माजतो, याचा प्रत्यय मुंबईकरांनी आणि लगतच्या उपनगरांनी 26 जुलैच्या पावसात घेतला आहे। सध्या धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहत आहे। सध्या मिठी नदी 4.7 मीटरवरून वाहत आहे, पण मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून मिठी नदीच्या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहेत। तसेच इतर भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। असाच पाऊस सुरू राहिल्यास मिठी नदीच्या किनाऱ्यावरील कुर्ला, वांद्र्याच्या किनारी भागात पाणी साचल्याची शक्यता आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई महानगरपालिकेकडून फ्लड गेट्स बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे कुर्ला, सायन, चुनाभट्टी, दादर अशा भागात रुळांवर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। ओहोटी सुरू होईपर्यंत पावसाचा जोर असाच राहिला तर प्रवाशांना फटका बसू शकतो। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिलीप निकमसह तृप्ती भोईर, मुंबई।